उत्तम मिसळचा आणखी एक स्पॉट मिळाला असं म्हणायला हरकत नाही. चाळीस वर्षापासून येत आहेत. माझं पहिलंच वर्ष आहे. तर मला असं वाटतं की खाण्यापेक्षाही हा माहोल खूप भारी घेतला. आणि मुख्य म्हणजे पोहेत ना खाताना कळतंय की ते वाफेवरती शिजवलेत. आहा, सुरेख. आणि मला कधी कधी काय वाटतं की गोष्टी संपतात ना म्हणून त्या गोष्टींमध्ये गोडवा असतो. आणि गोष्ट संपली की नवीन गोष्ट चालू करता येते. त्यामुळे कधी कधी गोष्ट संपवणं पण तितकंच गरजेचं आहे. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्तजी. महाराष्ट्र फूड टूरचा हा आहे शेवटचा भाग. 1.5 वर्षापूर्वी या प्रवासाला सुरुवात झाली आणि संपूर्ण महाराष्ट्र फिरून आपण शेवटी आलेलो आहोत आपुनकी एरिया में, म्हणजे पुण्यामध्येच शेवटी आपण आलेलो आहोत. आणि आजच्या भागामध्ये आपण पुण्यातले जे जुने ओजी स्पॉट्स आहेत ते कव्हर करणार आहोत. आणि पुण्याकडे ऑन कोण? सुकीर्तजी रे. चलो. एक मिसळ द्या आणि एक पॅटीस द्या, कारण बऱ्याच टेबलावरती मिसळ आहे. त्यामुळे असं वाटलं की आधी मिसळ खावी. मिसळ ऍक्च्युली प्लॅन नव्हता, पॅटीस खाणार होतो. खूपच टेबलांवरती मिसळ आहे तर राहवलं नाही. चहा पण मागे छान दिसतो, एकदम टिपिकल उडप्याकडे मिळतो चहा तशा पद्धतीचा. मिसळच्या एक्साइटमेंट मध्ये आणि असं जो काय घमघमाट येतोय त्याच्यामुळे कुठे आलो हेच सांगायचं राहून गेलं. तर हे खूप लोकांनी मला सजेस्ट केलं होतं. हे पण पुण्यातलं ओल्डेस्ट आहे, महेश भुवन, जे आहे थेट टिंबर मार्केटमध्ये. म्हणजे सगळ्या ज्या फर्निचरच्या प्लॅयवूड सगळ्या ज्या गोष्टी मिळतात ना, हे मोठं मार्केट आहे. हे आय थिंक मला असं वाटतं 70-80 वर्ष जुनं आहे. आणि इथली मिसळ फेमस आहे आणि पॅटीस फेमस आहे. ऍक्च्युली पॅटीस जास्त फेमस आहे. क्या बात. एका वेळी एक. हा हा हा, खूप छान सादरीकरण आहे. यात आहे जाड शेव, बारीक शेव, बटाटा आहे, हा मटार रस्सा दिसतोय मला, टोमॅटो पण दिला आणि कांदा पण दिला. आणि सोबत आहे सॅम्पल, थोडं मिक्स करूया आपण. म्हणजे नुसती मिसळ खाऊन बघतो. सुरेख. खूप जास्त तिखट नाही आहे, नंतर आफ्टर इफेक्ट त्याचा तिखट येतोय. सुरेख मसाला आहे. आणि टिंबर मार्केटमध्ये असल्यावर असं मला वाटलं की जास्त उग्र असेल, तशी अजिबात नाहीये. सुरेख मिसळ आहे. परत असं वाटत नाही की तुम्ही पुण्यात खाताय, कम्प्लिटली वेगळ्या स्टाईलची मिसळ आहे. परत हायवेवरती जसं मिसळ मिळतात ना, जो काळा मसाला असतो, तर तशा पद्धतीची चव आहे. सुरेख अप्रतिम मिसळ. उत्तम मिसळचा आणखी एक स्पॉट मिळाला असं म्हणायला हरकत नाही. तर आपण पॅटीस ट्राय करूया. मी खास चटणी दिलेली आहे, ते पण ओतूयात. खूप खुसखुशी. बटाट्याची भाजी आहे पॅटीस मध्ये, आणि त्यात पण थोडीशी भाजीत मध्ये थोडासा त्यांचा मसाला आहे. लाल रंगाची बटाट्याची भाजी आहे आणि तरी माइल्ड आहे. मुख्य म्हणजे ब्रेडची कड आहे ना, आणि पूर्ण जो तळला गेलाय खूपच खुसखुशीत पद्धतीने केलं. त्यामुळे खरं तर गार पॅटीस खूप वाईट लागतं, पण त्याचं गार असून सुद्धा खुसखुशीतपणामुळे ते छान लागतं. पॅटीस पण सुरेख, मिसळ पण सुरेख. महेश भुवन आपल्याला आवडलेला आहे, भारी. लिटरली आज आमचा सुरू निघाला की वडिलांना म्हटलं की आम्ही चंदविलाचा जायचं होतं, सुकृतीने सांगितलं इकडे आलो आम्ही. अच्छा, ग्रेट. आमचा आता फेस टू फेस आलो. सोमण खानावळ. हो, मी खास म्हणजे लिटरली संध्याकाळचा प्रोग्राम म्हणजे सुकृतीचे व्हिडिओ अरे कुठले आले लास्ट टाइम स्वित्झर्लंडला जाण्याच्या आधी सगळा पूर्ण ब्लॉग बघून आम्ही नोट्स काढून. अच्छा अच्छा. कुठे राहायचं काय करायचं. म्हणतात ना की नो नॉनसेन्स, खूप मसाला नाही, काही नाही.
हलकं आलंय सुरेख. हा चहा खूप छान. आहे का सुखीर तर हो आहे. हो ना तुम्ही कधीपासून येते? आम्ही आता 40 वर्ष आली इथे. 40 वर्ष. इथला बटाटे वडा आणि पोहे एक नंबर आहे. 40 वर्षापासून येत आहेत. माझं पहिलंच वर्ष आहे तो पहिल्यांदाच. एक पोहे एक बटाटे वडा. सर चटणी हवी? हो चटणी पाहिजे. तर आपण आलेलो आहोत शंकरराव वडेवाले जे तुळशीबागेच्या एंट्रीलाच आहे. म्हणजे लक्ष्मी रोड वरनं जी तुळशीबागेची एंट्री आहे तिथेच डायरेक्ट कॉर्नरला सकाळी असतं. हे 67 वर्षांपासून आहे. मला कळलं की हा खूप जुना स्पॉट, एकदम ओजी स्पॉट आहे पोह्याचा आणि यांचं कॉम्बिनेशन खूप भारी आहे. म्हणजे वडा मिळतो, पोहे मिळतात आणि पॅटीस पण मिळतं, पाव पॅटीस. पण हे असे पोहे आणि वडा एकत्र देतात आणि त्याच्यावरती चटणी घालून. आणि लोकांना मी बघितलं तर लोक पोहे आणि वडा सोबत खातात तो. तर मलाही तसंच कॉम्बिनेशन खायला आवडेल. त्यांनी असं छानपैकी हा चमचा दिलेला आहे जो भेळेचा असतो. तर मी काय करतो, एक वड्याचा घास तोडतो आणि तो पोह्यासोबत खातो. हे कॉम्बिनेशन खूप भारी लागतंय. वड्याची जी भाजी आहे ना ती वेगळी अशी, त्यामध्ये मिरची आहे, झणझणीत आहे आणि पोहे एकदम माइल्ड आहेत. त्यामुळे ते कॉम्बिनेशन दोन्ही एकत्र छान होतंय, माइल्ड आणि झणझणीत. चटणी अप्रतिम आहे वड्यावरची. आणि वड्याची जी भाजी आहे ना त्यात हळद नाही आहे. जुने बटाटे वडे काही काही असतात ना ज्याच्यामध्ये नाट्यगृहात वगैरे आपण खातो ना त्याला पिवळी भाजी नसते, बटाट्याची पांढरी भाजी असते. तर तसा तो वडा आहे आणि चटणी म्हणजे ठेचासारखी चटणी आहे, तिखट आहे चटणी सुद्धा. आणि पोहे मस्त आहेत एकदम. जेव्हा आपण सुरू केला ना व्यवसाय तेव्हापासून पोहे वडा किंवा पोहे पॅटीस असंच काहीतरी जातं किंवा उपीट वडा उपीट पॅटीस असंच जातं. आपल्याकडे आजपर्यंत कोणी कधी पाव मागितलेला नाही वड्याबरोबर. सिंगल वडा नुसता खातात आणि तो पोह्यासोबत किंवा तसा सिंगल घ्या. आणि मुख्य म्हणजे पोहेत ना खाताना कळतंय की ते वाफेवरती शिजवलेत तेलापेक्षाही. त्यामुळे थोडेसे असे ड्राय आहेत आणि असे खूप मऊ झालेत ते. भारतामध्ये असं एक शहर आहे जिथे फक्त वाफेवरती पोहे करतात आणि त्याला फूड कॅपिटल ऑफ इंडिया म्हणतात. जर तुम्हाला कुठलंही कळलं तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. लक्षात ठेवा सकाळी 11 वाजेपर्यंतच असतो. म्हणजे पार्टी लावलेली आहे की माल संपेपर्यंत, माल संपला की संपलं. तर पोहे वडा खाऊन आम्ही चाललो होतो पण ते म्हणलं की तुम्ही पॅटीस पण आमचं ट्राय करा. आणि पॅटीस म्हणल्यावरती आग्रह मोडवत नाही, लगेचच खाऊन बघूयात म्हणलं. हे तोडतो हे पॅटीस. तर हे ब्रेड पॅटीस आहे आणि मला पॅटीसची कड खूप आवडते, मस्त लागते खुसखुशीत. आणि त्यासोबत पण ठेचा आहे आणि सॉस आहे. खाऊन बघूया. पॅटीसची जी भाजी आहे ती वड्याची भाजी आहे ती सेम तीच भाजी आहे आणि यांची भाजी वेगळी आहे. मी म्हणलं तसं मग आता हे पॅटीसचं खाताना कारण वड्यात चटणी पण होते त्यामुळे मला ते जाणवलं नाही. थोडीशी अशी गोडसर चव आहे त्या बटाट्याच्या भाजीला. आणि बऱ्याच पारंपरिक बटाटा वडा जो बनवतात आपण नाही का जुन्या कार्यालयांमध्ये वगैरे खातो लग्नाला, थोडीशी गोडसर चव असते तशी चव याच्यामध्ये आहे. जर तुम्हाला घालून जर अजून झणझणीत खायचं असेल तर तुम्ही ठेचाला लावून खाऊ शकता. त्यामुळे पॅटीस सुद्धा इथलं सुरेख आहे. योगाने मला आता महेश नमस्कार. पॅटीस वाल्याची इथं भेटले. म्हणलं साहेब चला. मोठ्या आतमध्ये ऍक्च्युली हा जो स्पॉट आहे तो आहे अंबिका अमृततुल्य चितळ्यांच्या एक्झॅक्ट समोर. आणि हे आपल्या लिस्टमध्ये नव्हता पण झालं असं की पोहे शंकरराव वडेवालांच्या इथे पोहे खाताना एक जण भेटले आणि ते म्हणले की इथे खूप जुनं अमृततुल्य आणि ते नक्की ट्राय करा. ते मला घेऊन आलं तिथे आणि चहा प्यायचाच होता. पण चहा प्यायला आल्यावर कळलं की त्यांनी मला सांगितलं की यांची इडली खूप फेमस आहे आणि खूप लोक इडली चटणी खात आहेत आणि हे सुद्धा 40-50 वर्ष जुनं ठिकाण आहे. तर म्हटलं मग इडली चटणी ट्राय करून बघूयात. छान मोठी इडली आहे आणि ती चटणीमध्ये बुडवून दिलेली आहे. खाऊन बघूयात आणि सांगूयात तरच चांगली आहे का. चटणी खूप छान आहे. थोडीशी डाळ घातलेली चटणी असते ना तशा पद्धतीची आहे आणि मिरची पण आहे त्याला. त्यामुळे छान मिरचीची चव पण चटणीला खूप मस्त येते. आता आपण चहा मारूयात आणि बघूया चहा कसा आहे. तर ज्या गोष्टीसाठी आलो होतो ते आपण घेऊयात चहा. हा सुरेख. सगळ्यात छान गोष्ट म्हणजे जास्त गोड नाही केलेला आणि तरी खूप चांगली चव आहे त्याला. वेलची आणि मसाला जो आहे अप्रतिम चव आहे त्याची. हा हा वा वा वा. मला चहासाठी अजून एक बेस्ट स्पॉट मिळाला असं म्हणायला हरकत नाही.
अंबिकामध्ये चहा चांगला होता, पण एक गोष्ट सांगायची राहून गेली, आता ते असल्यामुळे मला बोलता नाही आलं. इडली काय फार आउटस्टँडिंग नव्हती. मला असं वाटतं की स्वस्त असल्यामुळे लोक येत असतील, कारण 20 रुपयाला इडली प्लेट आहे, त्यामुळे कॉलेजच्या मुलांसाठी खूप स्वस्त आणि छान स्पॉट आहे. पण चवीला म्हणाल तर चटणी ओके होती आणि इडली पण ओके होती, फार ग्रेट नव्हती, फार वाईट नव्हती, पण फार ग्रेट नव्हती. त्यामुळे आलात तर मी रेकमेंड करेन की चहा प्यायला शक्यतो या. इडली मला फार ग्रेट नाही आवडली. बलदेव प्रसाद कुठे? हे अनिल आहे तेच बलदेव प्रसाद या साईडला. पॅटिस, एक पॅटिस द्या. तर जुन्या स्पॉटच्या शोधात आपण थेट पुण्याच्या मंडईच्या आतमध्ये आलेलो आहोत. आणि खरं तर आत आल्यावरती खूपच नाही का नॉस्टॅल्जिक फिलिंग आहे, कारण शाळेमध्ये असताना बाबांसोबत किंवा नंतर मी सुद्धा सायकलवरनं भाजी घ्यायला मंडईमध्ये यायचो. आणि असे माझे ठरलेले स्पॉट होते भाजीचे, की इकडून काय घ्यायचं, इकडून काय घ्यायचं, पालेभाजी कुठनं घ्यायची. आणि ते सगळी भाजी घेतल्यानंतर मग पुढे कजरीच्या इथे आय थिंक एक जुनं अमृततुल्य आहे, तिथे चहा मारायचा आणि घरी जायचं. तर आपण आलेलो आहोत बलदेव प्रसाद गुप्ता, जे 100 वर्षांपेक्षाही जुनं खाण्याचं दुकान आहे. मला खूप छान वाटतंय की या शोधामुळे माझ्याकडनं बरेच स्पॉट जे राहून गेले होते ते शोधले जातात आणि मलाही पुण्यातले स्पॉट नव्याने समजतात. गार आहे थोडंसं, तर आपण खाऊन बघूया. ओके, काय फार वेगळं किंवा ग्रेट मला वाटत नाहीये. मे बी गार असल्यामुळे एवढी मजा येत नाहीये. आणि चटणी सुद्धा आपण नॉर्मल आपल्या कचोरी समोसावरती असते तशाच पद्धतीची चटणी आहे, हिरवी चटणी. जुने आहे कारण इथले जे भाजीवाले किंवा इथली लोक आहेत ते घेत असतील, त्यामुळे हा खूप वर्षांपासूनचा हा स्पॉट असावा. कारण खाताना पण इथलेच विक्रेते मला दिसले, म्हणजे जे ग्राहक भाजी घालतात ते फारसे दिसले नाहीत मला. पण तरी वाईट नाहीये, फार आउटस्टँडिंग, फार ग्रेट नाहीये. कधी आलात तर मला असं वाटतं की खाण्यापेक्षाही हा माहोल खूप भारी घेतला, तर तो तुम्ही एक्सपिरियन्स नक्कीच करू शकता. मित्रा, श्रीनाथ अमृततुल्य कुठे? श्रीनाथ अमृततुल्य नाही माहिती. मंडई मेट्रोच्या इथे. मेट्रो इकडे आहे. तुम्ही इकडे आहे का? सिटी मध्ये हा. भवानी पेठेच्या इथं वटेश्वर भुवन मिसळ ना. हा, पुरी भाजी फेमस आहे. वर. मिसळ. खूप छान वाटतं की लोक असे त्यांच्या आवडीचे स्पॉट सुचवतात आणि खूप आग्रह करतात की नक्की जाऊन खा, नक्की ट्राय करू, आपल्याला भरपूर काही खायचंय. तर आपण आलेलो आहोत मंडई मेट्रो स्टेशनच्या जवळच. पत्ता आम्ही दिलेला असेल तुम्हाला, श्रीनाथ अमृततुल्य. आणि हे पण खूप जुने आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे इथे सुशीला मिळतं. सुशीला मिळतो का सुशीला मिळते माहित नाही. सुशीला मिळते का सुशीला मिळतो नाही, सुशीला मिळतेच ऐकायला चांगला वाटतंय. आणि सुशीला खूप रेअर आहे. चुरमुरे भुजवून ज्या पद्धतीने पोह्यासारखं जे बनवतात, आपण सोलापूरला खाल्लं होतं सुशीला. खाऊन बघूयात सुशीला आणि सांगूयात. त्याच्यावरती त्यांनी जाड शेव दिलेली आहे. ओके, सोलापूरला असं मस्त लिंबू पिळून त्याच्यावर मसाला वगैरे टाकला होता, जरा मजा आली होती खायला. हे म्हणजे खूपच असे सप्पक आहेत. खायला मिळत नाही कधी सुशीला, म्हणून मला छान वाटतंय. पण अदरवाईज फारच त्यांनी ॲव्हरेज बनवलेत असं म्हणायला लागेल. पण आला सुशीला खायचा मूड तर येऊ शकता. तर मला पुण्यातला एक नवीन स्पॉट कळलाय, आप्पा बासुंदेवाले. 125 वर्ष जुनं हे ठिकाण आहे आणि मला खरंच माहिती नव्हतं. पण आमच्या रिसर्च टीमला रिसर्च केल्यावर समजलं की अरे हे ओल्डेस्ट आहे पुण्यातलं. आणि आम्हाला असं वाटलं की इथे आपण बासुंदी ट्राय करावी, जर आपण पुण्यातले पेठ एरियांमधले जुने स्पॉट कव्हर करतोय तर. आता बासुंदी बनतीये, बनायला अजून 2 तास लागणार आहेत. तर मला असं वाटतं आपण वाट बघूयात आणि मग 2 तासानंतर बासुंदी खाऊयात आणि सांगूयात ती कशी येते. तर बासुंदी बनायला अजून 2 तास आहेत. तोपर्यंत काय करा, तुम्ही एक छोटंसं काम करा, पटकन चॅनलला सबस्क्राईब करून टाका. इथे बटन असेल बेल आयकन, तो पण दाबा, म्हणजे लगेचच तुमच्या तोंडात बासुंदी 2 मिनिटात पडेल. वाढून घेतानाच जो काय सुवास आहे बासुंदीचा, त्याच्यावरूनच कळतंय की अस्सल प्रकार आहे आणि खूप दाट बासुंदी आहे. तिथे वेळ लागणार होता म्हणून आपण ऑफिसमध्ये मागवले आणि ऑफिसमध्ये मागवले ते बरंच झालं. आणि बऱ्याच लोकांचं त्यामुळे भलं झालं, सगळे वाट बघतात बासुंदीची. तर मी खातो आणि सांगतो कशी आहे. फार बेस्ट बासुंदी आहे. का एवढी जुनी आहे आणि ते पिढ्यानपिढ्या, 4थी पिढी त्यांची आता कळतंय. आजकाल ना दाट बासुंदी करायला
त्याच्यामध्ये खवा टाकतात, पण तो तसा काही प्रकार नाहीये. पूर्ण दुधाची आटवून त्यांनी बासुंदी केली, त्यामुळे म्हणजे कन्सिस्टन्सी त्यांची सलग नाहीये, म्हणजे मध्येच मलाई पण येते असं ती त्याची कन्सिस्टन्सी आहे. मग कळतंय अस्सल आहे. गोडवा पण छान आहे. ना तर बऱ्याच वेळा काय होतं आजकाल ना 2 असे डायरेक्ट टोका असतात. एक तर खूप जास्त गोड असते, खावत नाही, नंतर काहीच गोड नसते, त्यातही गंमत नाहीये. पण त्याने अगदी प्रमाणात तो गोडवा ठेवलाय. आणि आय थिंक पिस्ते आहेत त्याच्यामध्ये, थोडासा सुकामेवा आहे आणि हलकी इलायची सुद्धा आहे. तुम्हाला जर घ्यायचे असेल तर नक्की ट्राय करू शकता. फिल्टर कॉफी द्या. 3 ना, 3 फिल्टर कॉफी. नाही द्या, मीटिंगला लोक येतात. बाय द वे हा स्पॉट अजिबात प्लॅन केलेला नव्हता, पण बऱ्याच वेळा मी माझ्या लेखक मित्रांबरोबर इथे मीटिंग करायचो स्टोरीटेल मध्ये असताना. आणि इथे फिल्टर कॉफी खूप भारी मिळते. तर हे आहे कल्पना, जे टिळक रोड वरतीच आहे आणि अप्रतिम फिल्टर कॉफी इथे मिळते. मग मला असं वाटलं की आवडीचे स्पॉट गावातले असे करतोच आहोत स्ट्रीट फूडचे, तर कॉफी माझ्या आवडीची तुम्हाला दाखवावी. रुपाली आणि बाकी गोष्टी आहेतच पुण्यामध्ये मिळणाऱ्या. रुपाली कॉफी पण फेवरेट आहे. तेव्हा बदललाय नाही, आधी छोटे ग्लास असायचे. पिऊन बघूयात आपण कशा. हा छान. ही जी फिल्टर कॉफी आहे ही खूप जास्त स्ट्रॉंग नसते, म्हणजे कडवटपणा आहे ना तो थोडासा प्रमाणात असतो, पण मला आवडते ही खूप. मग ती एमआरची कॉफी असते ना तशी चव आहे, किंवा जुन्या अमृततुल्यमध्ये कॉफी जशी देतात ना थोडीशी तशी चव आहे. त्यामुळे मला तशी चव खूप जास्त आवडते. पण कधी आलात तर फिल्टर कॉफी ट्राय करून बघा आणि सांगा मला तुम्हाला आवडते का. भाजलं जायला आत्ता आपण ओंकारेश्वर मंदिरात आलोय आणि कधी इथे आला ना खूप असं शांत आणि निवांत वाटतं. खरं तर 1.5 वर्षापूर्वी मी म्हणलं तसं की सुरुवात झाली आणि त्यावेळेस चॅनल तसा नवीन होता आणि आपण रॅन्डम व्हिडिओज करत होतो वेगवेगळे खाण्याचे फिरण्याचे. पण तेव्हा असं वाटलं की आपण म्हणतो की महाराष्ट्राचं फूड कल्चर आणि पुणे आणि मुंबईचाच खूप जास्त भर दरवेळेस होतो. तर असं वाटलं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या काय खायला मिळत असेल, तिथे काय कल्चर असेल आणि हे किती इंटरेस्टिंग असेल असा विचार मनामध्ये आला. आणि मग असं वाटलं की करूयात का महाराष्ट्र फूड टूर. प्रत्येक जिल्ह्यात जावं लागेल, प्रवास करून जावं लागेल. जेव्हा विचार आला तेव्हा खूप जास्त एक्साइटिंग आणि भारी वाटलं की अरे मजा येईल करताना वगैरे. पण नंतर सगळे मग प्रॅक्टिकल विचार असतात की खर्चिक आहे खूप जास्त, प्रत्येक ठिकाणी प्रवास करून जावा लागेल, राहण्याचा खर्च, प्रवासाचा खर्च, नंतर वेळ द्यावा लागेल, प्रत्येक महिन्याला प्रवास करावा लागेल. तर कसं सगळं हे बसणार गणितामध्ये. पण परत उर्मिलाने मला खूप जास्त प्रोत्साहन दिलं, माझी बायको उर्मिला, जी सुद्धा कॉन्टेंट क्रिएटर आहे बाय द वे. आणि ती म्हणली की नाही, जर तुला काही वेगळं आणि नवीन करायचं असेल तर हे आपल्याला करावंच लागेल, आपण मॅनेज करू. आणि मग हळूहळू सुरुवात झाली. मग खरं सांगायचं तर मग विचार नाही केला आणि मग सातारा, सांगली, कोल्हापूर आधी जवळचे जिल्हे आणि मग विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण सगळीकडे जाऊन आपण केलं. आणि खरंच हा जो मोठा प्रवास होता महाराष्ट्र फूड टूरचा तो 1.5 वर्ष चालला. आता तुम्ही म्हणाल की नाही तू आमच्या गावी नाही आलेला अजून किंवा आमच्या जिल्ह्यात नाही आलेला. तर प्रत्येक जिल्हा आपण प्रामुख्याने जवळजवळ मी म्हणेन 70 ते 80% गोष्टी, मुख्य ज्या गोष्टी आहेत त्या कव्हर करायचा प्रयत्न केला. पण जर तसा अख्खाच महाराष्ट्र पिंजून काढायचा असेल तर खरं सांगायचं 10 वर्ष सुद्धा कमी पडतील. याचा अर्थ असा नाही की आपण पुणे मुंबईचे व्हिडिओ करणार नाही किंवा महाराष्ट्रातले बाकी व्हिडिओ इतर वेळी करणार नाही, असं नाही. आपण असे करत राहूच. पण जे आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येक गोष्टी कव्हर करत होतो तिथे आपण म्हणूयात की आपण एक पूर्णविराम नाही स्वल्पविराम घेऊयात. आणि आपण नवीन मोठा प्रवास अजून एक चालू करतोय. पुढच्या वर्षीपासून म्हणजेच पुढच्या महिन्यापासून ही नवीन सिरीज आपली चालू होते आणि मला असं अपेक्षित आहे की त्याला पण तुम्ही भरभरून प्रतिसाद द्यावा. कारण त्याला जर प्रतिसाद दिलात तर ती सुद्धा खरं तर ते जास्त चॅलेंजिंग आहे. ती जी सिरीज आहे ती त्याचे पहिले 4 भाग आमचे शूट करून झालेले आहेत आणि ती आपण पुढच्या वर्षीपासून चालू करतोय. तर त्यासाठी मला असं वाटतं की मग आज महाराष्ट्र फूड टूर मी असं म्हणेन की आपण ऑफिशियली संपवतोय किंवा थांबवतोय. आणि मला परत एकदा खूप जास्त कृतज्ञता व्यक्त करायची आहे, कारण महाराष्ट्र फूड टूरमुळे खऱ्या अर्थाने मी असं म्हणेन की एक छान अस्तित्व मिळालं आपल्या चॅनलला आणि हे शक्य नव्हतं तुमच्याशिवाय. आणि अजून कृतज्ञता म्हणजे ऑफकोर्स उर्मिला
अथांग, कारण तो मिस करायचा प्रत्येक वेळेस. मी 5-5, 6-6 दिवस बाहेर असायचो आणि दर महिन्याला तो प्रवास आम्हाला प्लॅन करायला लागायचा. टीम आहे माझी, मी एकटा नाहीये. प्रथमेश आहे आता कॅमेऱ्याच्या मागे, ज्यांनी शूट केलं. रसिका आहे जी संपूर्ण कॉन्टेंट मॅनेजमेंट बघत होती, त्याचं विशाल आहे आमचा एडिटर. आमची संपूर्ण अथांग कंटेंट क्रिएशनची टीम आहे. घरातली लोक आहेत की ज्यांनी मॅनेज केलं संपूर्ण गोष्ट. युट्यूबचे पण खूप आभार. म्हणजे खरं तर पैशाचं गणित म्हणतात ना, पैशाचं सोंग करता येत नाही. जेव्हा चांगला रिस्पॉन्स मिळतो तेव्हा युट्यूबकडनं पण खूप चांगले पैसे मिळतात. त्यामुळे कसे पैसे उभे राहिले तरच गोष्टींची निर्मिती तुम्हाला करता येते. त्यामुळे त्या गोष्टी शक्य झाला. खूप कृतज्ञता. बाबांची पण खूप आठवण येते मला, कारण नवसोबाचे वाडे आणि शेगाव आणि अक्कलकोट तर त्यांना तर खूप आवडले असते व्हिडिओ. आईला तर खूप आवडले, कारण त्यांच्या सोबतचं असोसिएशन ते होतं लहानपणीपासूनचं, आणि ते मला पुन्हा एकदा नव्याने स्वतःला मला अनुभवता आलं असं मला वाटतंय. येस, तर असेच आपण इंटरेस्टिंग व्हिडिओज घेऊन येत राहू. त्यामुळे बुधवार अजिबात सोडायचं नाही आहे. आणि खूप खूप तुमची पण कृतज्ञता. अजून आपण इंटरेस्टिंग व्हिडिओज घेऊन येणार आहोत. परत भेटूयात. तोपर्यंत हॅपी जर्नी.